असा आला, आई हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत रूढ झाला किंवा मराठीमध्ये आला, आपण असं लिहू. काय लिहिताल वर या प्रश्नाचं उत्तर? प्रश्न आहे की आई तर आपण बाळ जन्मलं तेव्हापासून आई हा शब्द उच्चारतो, बरोबर आहे ना. म्हणजे पहिली सुरुवातच आई या शब्दापासून होते. मग तो आई शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आला? का तो मराठीतलाच आहे? का संस्कृतमधून आला? का कानडीमधून आला? का फारसीमधून आला? का अरबीमधून आला? का जर्मनीमधून आला? जपानमधून? पोर्तुगीजमधून? कोणत्या भाषेतून तो शब्द आला? काय वाटतं तुम्हाला? संस्कृतमधून. बरं, आणखी काही सांगायचं वेगळं? संस्कृतच. मॅडमला काय वाटतं, आई शब्द कुठून आला असेल? संस्कृत. आता आपली जी भाषा आहे मराठी, या भाषेमध्ये आपण बघितलेलं होतं, आपली जी मराठी भाषा आहे हिची जननी संस्कृत आहे, बरोबर आहे ना. संस्कृतमधूनच आपली भाषा तयार झालेली आहे. संस्कृतचं रूपांतर प्राकृतमध्ये झालं, प्राकृतचे अपभ्रंश होऊन है ना आपली एक मराठी भाषा तयार झाली. म्हणजे संस्कृतमधूनच भरपूर भाषा तयार झाल्या आहेत अपभ्रंश होऊन, त्यापैकी आपली एक मराठी. म्हणजे मराठीची जननी कोणती? संस्कृत. म्हणजे मराठी भाषेचा उगमच संस्कृतमधून झालेला आहे. पण सगळे शब्द संस्कृतमधूनच मराठीत आलेत अशातला काही प्रकार नाही. आपला हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राच्या शेजारी गुजरात आहे, उत्तर प्रदेश आहे, इकडं मध्य प्रदेश आहे ना, वेगवेगळे राज्य आहेत, आंध्र प्रदेश आहे, इकडं तमिळनाडू आहे, तेलंगणा वगैरे सगळे राज्य असे चिटकून आहेत. त्यानंतर बाहेरचे पण राज्य बरेच, म्हणजे हा भारतामध्ये भरपूर राज्य वगैरे, आणि भारताच्या बाहेरसुद्धा काही देश आहेत, त्या देशातले लोकसुद्धा भारतात आले. भारतात म्हणजे काही लोक महाराष्ट्रामध्ये पण आले. मग ज्यावेळेस ते लोक महाराष्ट्रामध्ये आले किंवा भारतातल्याच राज्यातले काही लोक महाराष्ट्रामध्ये आले, ते आले तेव्हा येत असताना ते त्यांची भाषासोबत घेऊन आले है ना, भाषासोबत घेऊन आले. आता बाहेरचे जे आलेले ते लोक वापस गेले, ठीक आहे, पोर्तुगीज वापस गेले, इंग्रज वापस गेले, फ्रेंच वापस गेले, डच वापस गेले है ना, डेन वापस गेले. पण ते जात असताना त्यांची भाषा मात्र इथंच ठेवून गेले. ते भाषा इथंच राहिली, बरेच शब्द इथंच राहिले, ठीक आहे. मग ह्या सगळ्या भाषांना मराठीनं सामावून घेतलं, पाण्यासारखं मराठीनं सामावून घेतलं आणि रूढ झाले शब्द. आता रेल्वे शब्द आहे, समजा रेल्वे, आपण लहान मुलगा सुद्धा असला तरी ट्रेन पाहिल्याच्या नंतर ट्रेनला ट्रेन किंवा रेल्वेच म्हणणार. तो एस टी आली तर एकतर एस टी म्हणणार किंवा आपण बस म्हणणार, जे असेल ते. स्टेशनला स्टेशनच म्हणतो लहान मुलगा असला तरी. हे याला जर विचारलं मुलांना काय म्हणतात, पेन, हे जे सगळे शब्द आहेत हे शब्द सुद्धा इंग्रजांचेच आहेत, ते मराठीत रूढ झालेले आहेत. मग असेच शब्द परीक्षेला येतात. मग हा शब्द कोणत्या भाषेतून आला, तो कोणत्या भाषेतून आला, आणि असे मूळचे शब्द दिसले की आपल्याला वाटतं हे संस्कृतमधले असतील, ठीक आहे. तर बरेच शब्द वाटतात तसे मूळचे मराठीचे असतील किंवा संस्कृतमधून आलेले असतील, पण ते वेगवेगळ्या भाषेतून आलेले, तेच आता आपल्याला बघायचं आहे. हा शब्द तसा कानडीमधून आलेला आहे. कानडी म्हणजे कर्नाटकची जी भाषा आहे कानडी, त्या कानडीमधून आई शब्द आलेला आहे. पर्याय राहतील यामध्ये, आई शब्द कोणत्या भाषेतून आला, पर्याय राहील तो मूळचा मराठी किंवा मग याला संस्कृत किंवा याला कानडी किंवा याला पोर्तुगीज, असे काहीतरी पर्याय असतील. समजा 4 पर्याय असतील, यातून निवडायचं आपल्याला. जवळपास 90% लोकांचं हे उत्तर राहील संस्कृत, 10-5% लोकांचं ह्यापैकी राहील, आणि 1-2% लोकांचं हे राहील. म्हणजे ज्यांचे रिझल्ट येतात ते ह्या पद्धतीनं, सगळ्यांपेक्षा वेगळं काहीतरी उत्तर असतं त्यांचं, अशा पद्धतीनं. बघा, संस्कृतमधून मराठी निर्माण झाली. संस्कृतमधून बरेच शब्द जशाच तसे मराठीमध्ये आलेत, जशाच तसे मराठीमध्ये आलेत. समजा कवी शब्द आहे, कवी, संस्कृतमधून जशाच तसा आला. रवी, सूर्य, चंद्र, तारे, गुरुजी, हे शब्द, यात काहीच बदल नाही झालेला, जशाच तसे संस्कृतमधून मराठीत रूढ झालेले शब्द आहेत, बरोबर आहे ना. आणि संस्कृतमधून मराठीमध्ये येत असताना बऱ्याच शब्दांच्या रूपामध्ये बदल झालेला आहे. हे बघा, संस्कृतमध्ये एक असा शब्द होता श्वसूर. श्वसूर म्हणजे राक्षस का? श्वसूर म्हणजे काय मॅडम? श्वसूर हा संस्कृत शब्द आहे, हा संस्कृत मधला.
मग त्याच्यामध्ये बदल होऊन अपभ्रंश होऊन तो शब्द श्वसूर पासून राक्षस नाही झाला, सासरा तयार झालाय. श्वसूर राक्षसासारखा वाटायला की नाही, पण नसतो, तो चांगला माणूस आहे. आणि हे श्वश्रू सासू आहे ना, अश्रू सासू जे आणि ते असू, श्वश्रू किंवा बघा अश्रू याचं आसवे है ना, किंवा आसू हा शब्द तयार झाला. हे संस्कृत मधले शब्द आहे. श्वसूर है ना, श्वश्रू. पर्ण, पर्णपासून पान, कर्ण, कर्णपासून कान है ना, बरेच शब्द आहेत. कोमल, कोमलपासून कोवळा असे शब्द तयार झालेत. मिथून, मिथूनपासून मेहुना. त्यानंतर मरकटपासून माकड हे शब्द तयार झालेले आहेत. हे शब्द संस्कृतमधून मराठीत येत असताना बदल होऊन आले. हे मूळचे शब्द कुठले आहेत? संस्कृतमधले. मी इथं सांगितलेले कवी, रवी, सूर्य, तारे, गुरुजी हे कुठले शब्द आहेत? संस्कृतमधले. हे संस्कृतमधले शब्द आहेत. हे पण संस्कृतमधले शब्द आहेत. पण हे शब्द संस्कृतमधले मराठीत जशाच तसे आले. आणि इकडचे शब्द येत असताना मात्र थोडाफार त्यांच्यामध्ये काय झाला? बदल झाला. मग संस्कृतमधून जे जशाच तसे शब्द आलेले असतात त्या शब्दांना तत्सम शब्द म्हणायचं. काय म्हणायचं आहे? तत्सम. आणि जे शब्द येत असताना असे नखरे करून आले, म्हणजे थोडाफार बदल करून आले, त्यांना म्हणायचं तद्भव शब्द. काय म्हणायचं? तद्भव शब्द. हे तत्सम शब्द जशाच तसे आले आणि ते तद्भव शब्द. आणि त्यानंतर थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं आपण रेल्वे, स्टेशन, पेन, एस टी किंवा आई हे शब्द दुसऱ्या भाषेतून आलेले आहेत. म्हणजे ना संस्कृतमधून आले ते, किंवा येताना त्यात बदल पण नाही झाला, ते डायरेक्ट दुसऱ्या भाषेतून आपल्या भाषेत आलेले आहेत. रेल्वे इंग्रजीतला शब्द आहे की नाही? आई कानडीमधला आहे. बरेच शब्द आपण बघणार आहेत आपण. तर असे दुसऱ्या भाषेतून आलेल्या शब्दांना परकीय शब्द म्हणायचं किंवा याला परभाषीय शब्द म्हणायचं. काय म्हणायचं यांना? परभाषीय शब्द. परभाषीय शब्द किंवा तत्सम शब्द किंवा तत्सम शब्द आणि एक तद्भव, तत्सम, परकीय. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे संस्कृतमधून पण नाही आले किंवा येताना त्यांच्यामध्ये बदल पण नाही झाला किंवा ते दुसऱ्या भाषेतून पण नाही आले, ते मूळचे आपल्या मराठीतले. मराठी पण आपली स्वतःचीच भाषा आहे ना. म्हणजे पहिले जे आदिवासी लोक, म्हणजे आधीपासून राहणारे जे लोक महाराष्ट्रातले, त्यांची जी बोलण्याची भाषा आहे, मूळची भाषा ती मराठी. तर त्यातले पण काही शब्द होते. समजा लुगडं शब्द आहे, लुगडं हे आपलं मराठीतला मूळचा शब्द आहे. तो कुठून परकीय भाषातून पण नाही आला किंवा संस्कृतमधून पण नाही आला. लुगडं, दगड, धोंडे है ना, त्यानंतर उतरंड, हे असे जे शब्द आहेत हे आपल्या मूळचे मराठीतले शब्द आहेत. ह्यांना देशी शब्द म्हणायचं. कोणती? किंवा याला देशज, देशज शब्द म्हणायचं. देशज, देशी किंवा देशज. म्हणजे हे झाले शब्दांचे प्रकार. म्हणजे एखादा शब्द मराठीमध्ये जे काही आपण बोलतो किंवा लिहिलो, आता जेवढं काही लिहिलेलं तुम्हाला इथं मराठीतलं दिसतंय, तर ते शब्द नेमके कुठून आले, कसे तयार झाले, हे सगळं काही एका धड्यामध्ये सामावलेलं आहे. त्या धड्याचं नाव आहे, काय नाव आहे माहिती आहे का कोणाला? शब्दसिद्धी. धड्याचं नाव आहे शब्दसिद्धी. हे सगळं जे आहे ते कोणत्या धड्यात सामावलेलं आहे? शब्दसिद्धी. मग शब्दसिद्धी म्हणजे काय? तर एखादा शब्द कसा सिद्ध झाला ते दाखवायचं आहे आपल्याला. त्याला म्हणायचं शब्दसिद्धी. शब्दसिद्धी नावाचं प्रकरण आपल्याला बघायचं आहे.